आणि तिकडे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं चित्र दिसतंय। कारण काँग्रेसचे नेते आबा बागुल हे काँग्रेस भवनाबाहेर उपोषणाला बसणार आहेत। आबा बागुल यांच्या मुलाच्या स्टेटसची ही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे। पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं स्टेटस अमित बागुल यांनी ठेवलंय आणि आबा बागुल हे पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक होते। त्यांनी खरगे आणि पटोलेंना तसं पत्रही लिहिलं होतं। अधिक माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी योगेश बोरसे। योगेश, निकिता, काल काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासातच काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। आबा बागुल जे काँग्रेसचे उपमहापौर सुद्धा होते आणि काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत, त्यांनी मात्र उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप सुद्धा आबा बागुल यांनी केलेला आहे। कारण काही दिवसांपूर्वीच आबा बागुल यांनी पुणे लोकसभेसाठी ते स्वतः इच्छुक होते आणि त्यामुळेच त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यासोबतच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं होतं आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती। मात्र काल रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं बोलले जात आहे आणि त्यामुळे आज ते काँग्रेस भवन बाहेर उपोषण करणार असल्याचा सुद्धा इशारा हा त्यांनी दिलेला आहे आणि त्यांची नाराजी या उपोषणाच्या माध्यमातून ते व्यक्त करते। त्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी ही आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच योगेश, अधिक माहिती घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।